नमस्ते. इराण आणि इराक यांच्यातलं युद्ध. इराण आणि इराक यांच्यातलं युद्ध 1981 ते 1988 एवढा प्रदीर्घ काळ चाललेलं हे युद्ध. 1981 ते 1988 एवढा प्रदीर्घ काळ चाललेलं हे युद्ध. हे युद्ध का घडलं, कसं घडलं आणि त्याचे परिणाम काय झाले? हे युद्ध घडण्याचं पहिलं कारण जे होतं ते म्हणजे भिन्न राज्यव्यवस्था. 1968 मध्ये इराकमध्ये अल बक्र हा पंतप्रधान आणि अध्यक्ष झाले होते. त्यांचा कल रशियाकडे होता आणि इराक हा एक स्वतःला गणराज्य म्हणणारा देश म्हणून पुढे आलेला होता. दुसरीकडे इराण जो होता तिथे नुकतीच क्रांती झालेली होती आणि अयातुल्ला खोमेनी हे तिथले प्रमुख झालेले होते. ते कट्टर शिया किंवा इस्लामचे समर्थक होते. दोन्ही वेगळ्या विचारधारा होत्या. इराक गणराज्य विकासवादी म्हणवत होता, दुसरीकडे इराण धर्माचं नेतृत्व करत होता. इराक हा अरबी नेतृत्वाचं आपण एक उदाहरण आहोत असं भासवत होता, तर इराण हा सर्व इस्लामच्या धर्मतत्ववाद्यांना एकत्र करू इच्छित होता. दोन्ही भिन्न राज्यव्यवस्था आहे त्याचं पहिलं काम. दुसरं कारण होतं की धर्मपंथामधली भिन्नता. इराकमध्ये बहुतांशी सुन्नी लोक होते, काही शिया देखील होते, पण सुन्नी मोठ्या प्रमाणावर होते. आणि इराकमध्ये सुन्नीवादाचं महत्त्व होतं आणि इराणमध्ये शिया नेतृत्व होतं, शिया पंथाचं नेतृत्व होतं. आणि शिया आणि सुन्नी यांच्यामधला जो काय हा संघर्ष आहे, हा संघर्ष देखील एक कारण. शिया विरुद्ध सुन्नी अशी देखील ही लढाई बघितली जाते. इराकमधले शिया बंड करतील अशी भीती देखील इराकी लोकांना त्यावेळेला वाटत होती. आणि इराणमधले सुन्नी हे इराकी लोकांना नको होते. हे दुसरं कारण होतं, धर्मपंथांमधली भिन्न. तिसरं कारण होतं शत अल अरब सीमा. शत अल अरब ही एक खाडी होती आणि ती या दोन्ही देशांच्या मधली एक बॉर्डर होती, सीमा होती. पण या खाडीमधून ज्या नौका जायच्या, जी जहाजं जायची, त्यांचा कर इराणला द्यायला लागायचा. आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत गेली आणि कर पण वाढत गेले. एवढी कर वाढ देणं इराणला मान्य नव्हतं. हे देखील एक आर्थिक कारण होतं. तिसरं कारण होतं इराणमधल्या बाथ पक्षाचा विरोध. इराणमध्ये बाथ पक्षाचा शिरकाव होऊ पाहत होता. आता हा बाथ पक्ष इराकी होता आणि इराकी बाथ पक्ष हा गणराज्य किंवा समाजवाद, राष्ट्रवाद ह्याच्याने भारलेला होता. तो धर्माचं अस्तित्व मानत नव्हता. आणि या बाथ पंथाला, इराकी बाथ पक्षाला म्हणा, पंथाला म्हणा, धर्म तेवढासा स्वीकारार्ह नव्हता. धर्मसत्ता असावी असं त्याला वाटत नव्हतं, तर राजसत्ता असावी, राष्ट्रीय सत्ता असावी असं वाटत होतं. आणि या बाथ राजकीय पक्षाला इस्लाम विरोधी ठरवलेला होता इराणच्या लोकांना. त्यामुळे या पक्षाला असणारा विरोध हे पण एक कारण होतं. आणखीन एक कारण होतं, ते म्हणजे सद्दाम हुसेनची महत्वाकांक्षा. हा नवा नेता इराकमध्ये त्या काळात निर्माण झालेला होता आणि जनरल नासेर यांचा मृत्यू झाल्यावरती संपूर्ण अरबी लोकांच्या आपणच नायक आहोत, आपणच प्रमुख आहोत अशी भूमिका त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली होती. आणि याला खुजेस्तान नावाचा इराणचा प्रांत हा होता, कारण या खुजेस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अरबी होते आणि मोठ्या प्रमाणावर तेल साठा सुद्धा होता. म्हणून सद्दाम हुसेनची महत्वाकांक्षा होती की खुजेस्तान मला हवा, मला अरबी नेतृत्व म्हणून मान्य करा. आणि या महत्वाकांक्षेतूनच हे युद्ध पुढे वाढत गेलं किंवा निर्माण झालं. आणखीन एक महत्त्वाचं कारण होतं इराणची परिस्थिती. इराणमध्ये नुकतीच क्रांती झालेली होती, त्यामुळे अस्थिरता होती. सुन्नी लोकांचा विरोध होता, अरबी लोकांचा विरोध होता, ख्रिश्चनांचा विरोध होता, कम्युनिस्टांचा विरोध होता,
काही राजकीय गणराज्यवाद्यांचा विरोध होता. असे वेगवेगळे विरोधक असल्यामुळे अस्थिरता होती आणि आयातुल्ला खोमेनी नुकतेच त्याचे सर्वे सर्वा झालेले होते इराणचे. त्यामुळे या इराणवर अस्थिरता असणारी इराणवर हल्ला केला तर आपण सहज जिंकू असं इराकला वाटायला लागलेलं होतं. आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे इराक आणि रशियाची मैत्री. इस्रायलला ज्यावेळेला या पाश्चिमात्य राष्ट्रांनी मान्यता दिली, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकेने इस्रायली ज्यू लोकांचं राष्ट्र मान्य केलं, तेव्हापासूनच अरबी लोकांना ते पटलेलं नव्हतं आणि या इंग्लंड अमेरिकेशी त्यांना मैत्री नको होती. त्यामुळे ते रशियाकडे झुकले आणि रशियाचा प्रभाव मग त्यांच्यावर पडायला लागला आणि प्रगतीसाठी, शस्त्रास्त्रांसाठी, इस्रायल विरुद्ध लढण्यासाठी इंग्लंड, अमेरिका इराकला मदत देत नव्हते. त्याच्यामुळे देखील रशियाच्याकडे यांचा कल होता आणि रशियातून अशा प्रकारच्या मदती त्यांना मिळत होत्या. ही सगळी वेगवेगळी कारणं आहेत. ह्याच्यामुळे हे युद्ध हळूहळू तयार होण्याची परिस्थिती निर्माण होत गेली. 22 सप्टेंबर 1980 22 सप्टेंबर 1980 कोणतीही पूर्वसूचना न देता इराकने एकदम आक्रमण केलं, इराणवरती हल्लाबोल केला. सौदी अरेबियाचा आणि कुवेतचा त्यांना पाठिंबा मिळाला इराकला, कारण हे दोन्ही अरबी राष्ट्र आणि एकदम हल्ला केला. हल्ला केल्यावरती खुजेस्तान त्यांनी जिंकून घेतलं. जिथं अरबी लोक होते आणि तेलाचे साठे होते, खुजेस्तान, ही खुजेस्तान इराकने जिंकून घेतलं आणि अजूनच संघर्ष पेटला, युद्ध अजूनच भडकलं, मोठा स्फोट झाला युद्धाचा आणि पुन्हा इराणने आक्रमण केलं आणि काही प्रांत आपला परत मिळवला. इतकंच नाही तर इराकच्या प्रांतामध्ये ते घुसले आणि इराणी लोकांनी इराकचे प्रांत काही बळकवले. अर्थात त्यांना ते काही फार काळ ताब्यात ठेवता आले नाही. मग पुन्हा युद्ध भडकलं. इराण मध्ये रणगाडे इराकने घुसवले, मोठे मोठे रणगाडे घुसवले. पुन्हा इराणने त्याला प्रत्युत्तर दिलं, अजूनच युद्ध भडकलं. हवाई हल्ले परस्परांवरती सुरू झाले. प्रचंड अशा प्रकारची संहारक शस्त्र वापरायला सुरुवात झाली. रासायनिक शस्त्रांचा वापर सुरू झाला. विषारी रसायनं फेकली जायला लागली. प्रचंड अशी जीवितहानी व्हायला लागली. एकापेक्षा एक आधुनिक, अत्याधुनिक अशी शस्त्र की अचंबित करणारं असं युद्ध. दोघंही माघार यायला तयार नाही. प्रखर युद्ध पेटलेलं होतं आणि एकमेकांवरती प्राणघातक असे हल्ले होते. ते दररोज काही ना काही घटना घडत होत्या. दीर्घ काळ चालला. मोठी मोठी राष्ट्र महासत्ता देखील अचंबित झालाय की काय प्रचंड प्रकारची शस्त्र एकमेकांसाठी वापरतायत, एकमेकांच्या विरोधात वापरतायत. रासायनिक शस्त्र काय किंवा हवाई हल्ले काय, बॉम्ब हल्ले काय, रणगाड्यांचे हल्ले काय, पाणबुड्यांच्या पाठलाग करणाऱ्या गोष्टी काय. प्रचंड असं आखातामधलं सर्वात मोठं युद्ध, आखाती देशांमधलं सर्वात दीर्घकाळ चाललेलं हे युद्ध आहे. 8-9 वर्ष युद्ध चालू. निर्णयच होत नव्हता कोण जिंकेल, कोणी माघार घ्यायला मान्य नव्हतं. अखेरीस युनोनी मध्यस्थी केली, परंतु त्याला यश आलं. परंतु कालांतराने इराकने अचानक युद्ध थांबवलं आणि आपल्या फौजा मागे घेतल्या. त्यानंतर इराणने देखील आपली भूमिका बदलली आणि हळूहळू वाटाघाटीवर चर्चा होत हळूहळू हे युद्ध संपलं. 8-9 वर्ष चाललं. भीषण शस्त्र, रक्तरंजित असं युद्ध आणि सर्वात मोठं असं युद्ध होतं, दीर्घकाळचा. या युद्धाने दोघांच्या सीमारेषा काही बदलल्या नाहीत, ज्या होत्या तशाच राहिल्या. परंतु दुश्मनी मात्र कायम झाली, शत्रुत्व कायम राहिलं, हेवे दावे, संशय कायम राहिले. प्रदीर्घ चाललेलं युद्ध. या युद्धाचे परिणाम जर पाहिलं तर दीर्घकाळ 8-9 वर्ष युद्ध झालं. प्रचंड जीवितहानी झाली. असंख्य लोक मारले गेले. शस्त्रास्त्रांचा वाटेल तसा वापर झाला. आर्थिक प्रचंड नुकसान झालं. उद्योगधंद्यांचं नुकसान झालं. मोठा पैसा, धनसामुग्री खर्च झाली. पायाभूत सुविधा नष्ट झाल्या. अर्थव्यवस्था दोन्ही देशांच्या डळमळीत झाल्या.
मोठा खर्च, युद्ध म्हटलं की प्रचंड खर्च असतो आणि तो त्यांचा झाला. रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला. जगाने पहिल्यांदा इतकं विकृत स्वरूप युद्धामध्ये पाहिलं की रासायनिक शस्त्रांचा वाटेल तसा वापर होतो. सीमा मात्र बदलल्या नाही, ज्या होत्या त्याच राहिल्या. तर अशा प्रकारे हे युद्ध जे होतं हे लढलं गेलं, 8-9 वर्ष लढलं. सद्दाम हुसेन आणि खोमेनी, अयातुल्ला खोमेनी आणि सद्दाम हुसेन या दोन्ही नेत्यांची टक्कर होती, जबरदस्त अशी टक्कर होती. आणि भीषण, आखातामधलं भीषण युद्ध म्हणून ओळखलं जातं. आधुनिक आशियाचा अभ्यास करताना अत्यंत प्रखर, अत्यंत भीषण असं युद्ध आहे. आशियाचा, आधुनिक जगातल्या आशियाचा अभ्यास करत असताना या भीषण युद्धाच्या ज्या कहाण्या आपण एक एक वाचल्या, एक एक प्रसंग जो बघितले, ते किती भयानक पद्धतीचे होते आपल्याला लक्षात. एकीकडे अरबांचं नेतृत्व आम्ही करतो म्हणणारा इराक आणि दुसरीकडे सगळ्या इस्लामी राष्ट्रांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढा दिला पाहिजे असा म्हणणारा इराण, यांच्यातलं युद्ध. अमेरिकेविरुद्ध सुद्धा आवाज इराणने याच्यामुळे उठावा की सगळ्या धार्मिक इस्लामी राष्ट्रांनी एकत्र अमेरिकेविरुद्ध लढलं पाहिजे अशी देखील भूमिका याच्यात घेणार. म्हणजे मोठी मोठी राष्ट्र देखील याच्यामध्ये ओढली गेली. ती प्रत्यक्ष उतरली नाहीत, परंतु शस्त्रास्त्र पुरवठा असेल, तंत्रज्ञानाचा पुरवठा असेल, राजकारण असेल, याच्यासाठी ती राष्ट्र त्याच्याशी संबंधित राहिलीच काही ना काही प्रमाणात. असं एक प्रखर युद्ध इराण विरुद्ध इराक, इराण विरुद्ध इराक, 8-9 वर्ष चाललेलं रक्तरंजित युद्ध आशिया खंडामध्ये, आखाती देशांमध्ये सर्वात मोठं झालेलं याचं युद्ध. प्रचंड संहार, प्रचंड आर्थिक विनाश हा या युद्धाने दिला. युद्ध कोणतंही भीषण, आपापले स्वार्थ, आपल्या महत्वाकांक्षा, हेवे दावे, संशय, शत्रुत्वाची भावना, सुडाची भावना, मनुष्याचा जीवाचा कोणतीही पर्वा न करता भेसूळ भयानक असे शस्त्र वापरून विनाश विनाश आणि विनाश करणारे युद्ध लढलं. इराण आणि इराकच्या इतिहासामध्ये नेहमी या युद्धाचा संदर्भ घेतला जातो. दोन्ही राष्ट्र, एक शियापंथीयांचं आणि एक सुन्नीपंथीयांचं राष्ट्र, यांच्यामधलं युद्ध म्हणून ओळखलं जातं. अयातुल्ला खोमेनी आणि सद्दाम हुसेन यांच्यातलं विरोधाचं म्हणून हे युद्ध ओळखलं जातं. एकमेकांच्या वरती प्रभुत्व निर्माण करायचं म्हणून हे युद्ध ओळखलं जातं. महासत्तांनी राजकारणासाठी कळसूत्री भावल्यांप्रमाणे केलेल्या दुष्ट राजकारणाचं युद्ध म्हणून ओळखलं जातं. पेट्रोल, खनिज तेल याचे हव्यास, याच्यासाठी युद्ध ओळखलं जातं. दोन्ही राष्ट्रांनी आपापल्या अस्मिता, आपापले नेतृत्व कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रबळतेने लढा दिलेला. कोणतेही राष्ट्र कमजोर होतं असं म्हणता येत नाही. दोन्ही राष्ट्र मोठ्या शौर्याने लढली. अर्थात दोन्ही राष्ट्रांचा फार मोठा एक आघात या युद्धाने बसला. दोन्ही राष्ट्रांना आघात बसला, दोन्ही राष्ट्रांना झळ पोचलेली. युद्धामुळे काही इराणच सुरक्षित राहिला, इराक सुरक्षित राहिला असं नाही. दोन्ही राष्ट्रांना त्याची हानी पोचली आणि दोन्ही राष्ट्र त्या प्रखर अशा युद्धातून होरपळली गेली. अनेक लोकांचे जीव गेले, लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध माणसं, सैनिक त्याच्यात मारले गेले. कोणत्याही प्रकारची जीविताची तमा न बाळगता ही युद्ध खुलेपणाने, कट्टरपणाने लढलं गेलं, प्रखरपणाने लढलं गेले. इराण आणि इराक या दोन राष्ट्रांमधले युद्ध आधुनिक आशियाच्या इतिहासामध्ये, 20व्या शतकातल्या आशियाच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिला.